संजय पाटील आणि संदीपजी पवार साहेब यांचा आम्हाला सामूहिकरित्या दीप प्रज्वलित करायचा. तथागत गौतम बुद्धाचा, तथागत गौतम बुद्धाचा 126 नॉटिकल वेने आवाज केला पाहिजे, एवढा जोरात असला पाहिजे. 126वी बाबांची जयंती, तथागत गौतम बुद्धांचा. त्याचबरोबर सोनावणे सर आणि नाना काकांना विनंती करतो, आपण तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. तथागत गौतम बुद्धांचा. मी अनंताजी सुर्वे, देवेंद्रजी भानुशाली आणि उपसरपंच यांना विनंती करतोय, आपण सामूहिकरित्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सामूहिकरित्या पुष्पहार अर्पण करतात. विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी मला झोप एवढे आले, आता झोप आली तशी. विश्वभूषण द सिंबल ऑफ नॉलेज 6,743 जातींचे उद्धार करते नव्हे तर अखंड भारताचे आधुनिक भारताचे जनक विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती. तिचा धम्म संस्कार पाठ चालूच होते. मी मान्यवरांना विनंती करतोय, आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. विधीकरता उत्सव कमिटीचे या वर्षीचे अध्यक्ष आणि मंडळाचे अध्यक्ष यांनी थांबायचं आहे. मी हा धम्मसंस्कार पाठ करण्याकरता ऑलरेडी दिरंगा उशीर होतोय. हा धम्मसंस्कार पाठ करण्याकरता सुजय जाधव गुरुजींना विनंती करतोय, आपण धम्मसंस्कार पाठ अगदी मौलिक वेळेत करून घ्यायचा की पुढचा कार्यक्रम आपला बक्षीस वितरण समारंभ आहे आणि त्यानंतर आदरणीय प्राध्यापक शिवाजी बाबूराव गायकवाड राहणार शिर्डी यांचं व्याख्यान आहे. तिच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धर्मकार्यात पंचांग प्रणाम करतो. त्याचबरोबर उपस्थित सर्व माझ्या बौद्ध आणि बहुजन बंधू आणि भगिनींनो, सर्वांना सगळी जय भीम अर्पण करतो. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंतीनिमित्त आपण बुद्धवंदना घेऊन व भीमस्मरण करून व भीमस्तुती करून या ठिकाणी बाबासाहेबांना सामूहिकरित्या अभिवादन करणार आहोत. तरी मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपापली पादत्राणे बाजूला काढून आपापल्या जागेवर हात जोडून अतिशय श्रद्धाभावाने व मनोभावे या ठिकाणी बाबासाहेबांना नमन करायचं आहे. मी म्हणेन माझ्या मागे सर्वांनी त्रिसरण पंच सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं. सुजय जाधव गुरुजी यांनी येऊन धम्मसंस्कार पाठ केला. मी सिद्धार्थी मित्रमंडळ वाडा शहरातल्या सर्व तमाम आंबेडकरांकडून आपल्याला धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाला आपण आलेले सर्व तरुण मान्यवर आहातच, सर्वच मान्यवर आहेत.
पण औपचारिकरित्या आमच्या मंचावर यांचे महोत्सवात सर्व राजकीय पक्ष, सर्व समाज स्तरातील लोक हे उपस्थित असतात आणि त्यांना सन्मानित करणं आमचं कर्तव्य मी मानतो. वाडा तालुका बीजेपीचे तालुका अध्यक्ष आदरणीय संदीपजी पवार इथे आलेत. मी राजेश थोरात यांना विनंती करतोय आपण त्यांना भारतीय संविधान आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करायचंय. आदरणीय संदीपजी पवार, राजेश थोरात मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतोय आपण. संविधान देण्यामागचा एकच उद्देश आहे की बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत हा रोज नित्य म्हणजे जीवनातला आपला प्रत्येक श्वास आपण त्या अनुषंगाने जगत असतो. किमान त्या संविधानाप्रती जर एकनिष्ठ राहिलो, आपण त्याचं आचरण केलं तरी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच दुसरं तिसरं काही न देता आम्ही हा संविधान देत आहोत. धन्यवाद सर. त्यानंतर बाबासाहेबांनी दिलेले अधिकार आहेत की कुणाला रोज जाऊ शकत नाही, पण लोकप्रतिनिधी असले पाहिजे जे शासनाकडे प्रशासनाकडे तुमचे न्याय हक्कासाठी प्रश्न मांडतील. आणि असेच आमचे तडफदार वाड्याचे व्यक्तिमत्व अर्थात जिल्हा परिषद गटनेते निलेशजी गंधे इथे आलेत. मी या वर्षीचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष राम जाधव यांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करायचंय संविधान आणि सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन. शिवसेना तालुका प्रमुख प्रकाशजी पाटील इथे आलेत. त्यांना सन्मानित करण्याकरता मी आमचे ज्येष्ठ सल्लागार पत्रकार असे आदरणीय राजेंद्रजी थोरात यांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करायचंय. नाही राजकीय मंडळी जे असतात आपण बाबासाहेबांचं संविधान देतोय, संविधानिक बेसमध्ये त्यांना बाबासाहेब परिपूर्ण जपायचं आहे जी बाबासाहेबांना अपेक्षा होती. माझा भारत भविष्यातला असा असावा. त्यानंतर मी आनंदजी सुर्वे इथे उपस्थित आहेत, बहुजन विकास आघाडीचे. श्यामजी ठक्कर आणि संकेत थोरात विनंती करतोय आपण दोघांनी बंड सुरू यांना सन्मानित करायचे. संकेत थोरात. धन्यवाद. त्याचबरोबर इकडे व्यक्तिमत्व
पत्रकार म्हणून ज्यांचं वेगळं लौकिक राहिलं असे शरद पाटील यांचा सत्कार करण्याकरता मी भरतजी थोरात आणि सागर थोरात यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. हे देशच्या स्तंभावर उभा आहे त्यातला चौथा स्तंभ अर्थात पत्रकारिता. हे जेवढी जबाबदारी लोकांवर आहे ओर देऊन तिकडे बसवायची तेवढीच थांबवायची आणि विक्रावायची ताकद ज्यांच्यात बाबासाहेबांनी दिले ती ही पत्रकार मंडळी नक्कीच बाबासाहेबांचा वारसा चांगल्या रीतीने चालवतील हीच अपेक्षा आणि हीच सदिच्छा या वारसा पुढे चालत होती. गावचे सरपंच इथे आलेले आहेत. मी ग्रामपंचायत औपचारिक बेस ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचाला विनंती करतोय की आपण स्वीकारायचं आहे आणि राजेश थोरात आणि भाई आमच्या राजेश नावाचा होय मंडळात 3 राजेश आहेत आणि मनोज थोरात आपण यायचंय. आणि खऱ्या अर्थाने वाड्या गावात संविधानातले कलमं वापरले जातात की वयवर्ष 18 वयवर्ष 21 जेव्हा जेव्हा मतदान राहिलं त्या वर्षी वाड्याच्या इतिहासात सरपंच हे वयाच्या 18 वर्षी 19 वर्षी बसलेत. त्यातला एक आदर्श उदाहरण म्हणजे मागची जोडी तुषार संदीप पवार आणि सध्याची जोडी उमेश लोखंडे आणि रोहन पाटील. खऱ्या अर्थाने संविधानिक नियम इथे पाळले जातात की आधी तरुण वयात गावाची जबाबदारी दिली जाते आणि यांच्या सगळ्यांच्या पत्नी सगळ्यात सिनियर माजी सरपंच बसले नामदेव रामचंद्र नाना थोरात. भारतीय राज्याचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. तसेच आमचे मित्र आणि ग्रामपंचायत सदस्य सचिनजी थोरात आणि विशालजी थोरात यांना विनंती करत आपण मंचावर यायचं आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवेंद्र भानुशाली यांना सन्मानित करायचं आहे की आता वाडा ग्रामपंचायत थांबलेली आता नगरपंचायत आहे. वाड्यात प्रगती नो डाऊट अच्छेतींची सुरुवात होणार आहे कारण का जसा बेस वाढतो तसा स्केल वाढतो निधी वाढतो आणि गावाचा विकास वाढतो. अपेक्षा तुम्हा लोकांकडनं आहेत. मी विशाल आणि सचिन यांना विनंती करतो आपण त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन तसेच वाडागावचे द्वितीय नागरिक उपसरपंच रोहन पाटील येथे उपस्थित आहेत. मी संतोष थोरात आणि प्रमोद थोरात याला विनंती करतोय आपण मंचावरून रोहनजी पाटील यांना सन्मानित करायचे. फुलाचे 2 तुकडे बोलाव ग तिला. माझे सरपंच तुषारजी यादव हे जे उपस्थित आहेत जानू नोकर की सर्वेंट मला सागराईडे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे.
सागर अहिरे, इकडे कर, इथं इथं किरण असं कुठे पागल तुला करता येते का तिथं कर. बस अशीच अशीच जानू मी नरेश थोराकडे विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. नरेश थोरात, हेमंत थोरात, हेमंत हेमंत विलास जी थोरात आले तरी चालतील, हेमंत सुरेश जी थोरात जरी आले चालतील. कोण विलास थोरात? तसेच किरण थोरात आपण पण इकडे येऊन थांबा. निखिल थोरात आपण येऊन इकडे थांबा. स्वतःलाच बोलत शूटिंग चालू गच्चक्कर. हेमंत थोरात, प्रकाशजी थोरात आपण पण इकडे येऊन थांबा. त्यानंतर टाळ्या घंपे. किरण अजून कुठे आहे? तू कुठे आहेस? किरण तिकडे जातील तर मी काही तिकडे घेऊ. मेंटल इथं राहू दे ना. श्रीकांत इथे आलेले आहेत, त्यांचाही सन्मान करणं मला कर्तव्य. प्रकाशजी थोरात, प्रकाश थोरात विनंती करत आपण मंचावर यायचं आहे. आणि लहानग्याने विनंती असेल, आपण ऊन खूप तापते मला काही टेबल थोडी शांतची कार्यक्रम ऍडजस्ट करून घ्यायचे. प्रकाशजी थोरात, सचिनजी गायकवाड आपण पण इकडे येऊन थांबायचं आहे. ए हट, माझे हात दुखायला लागले. हट. या कोण करते शूटिंग ना पुटिंग? जानू बघायची, जानू बघायची. ऐकलं, जानू बघ ना कशी. जानू जानू आदरणीय महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णूजी सगळा साहेब इथे आलेले आहेत. मी त्यांचं सिद्धार्थ मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करतो. स्पेशल एंट्री. नमस्ते साहेब. आदरणीय पालकमंत्री तसेच काफळे सर, तसंच सभापती मॅडम आणि विनंती करतो मंचावर यायचं आहे. जानूला चेंबवताय टाकी.
ही बाबा मोबाईल लय गरम झाला, फुटायचा बिटायचा. पकड तूच. तुम्हाला शूटिंग करायची. आदरणीय पालकमंत्री ते आलेत. आज जो बाबासाहेबांना अपेक्षित भारत आहे त्या अनुषंगाने हाऊसला ते बसलेले असतात. आपण फक्त टीव्हीवर कधीतरी बघत असतो. प्रश्न, समस्या आणि निराकरण तिन्ही गोष्टींचा लढा रोज द्यावा लागतो त्या विधान भवनात. आणि म्हणून ज्या बेसवर हे चालते सगळं, ते संसद, ते विधान परिषद, ते विधानसभा, मला सारखं अभिमान वाटतं की स्थापन झाल्यापासून आज तगात विधान परिषद जिवंत ठेवणारा एकमात्र राज्य कुठला असेल भारतातला, तो फक्त महाराष्ट्र. म्हणून अशा मातब्बरांना सॅल्यूट करावाच करावा. आणि मंडळाची आठवण म्हणून ज्या बेसवर अख्खं हे चालते, संसद चालते, विधान परिषद चालते, विधानसभा चालते, त्याचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून मी मंडळाकडनं संविधान सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ मंडळाचे सर्व सक्रिय सदस्यांना विनंती करतोय. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हे भेट आदरणीय पालकमंत्री विष्णूजी सवरा साहेबांना आपण देऊया. भेटमध्ये दिले जाते भारतीय संविधान आणि सन्मानपत्र, पुष्पगुच्छ. धन्यवाद. मी साहेबांना विनंती करतो, आपला शेड्यूल खूप बिझी असेल, पण आज या मंचावर आपण प्रथम आला त्याबद्दल मंडळाला आम्ही धन्यवाद देतो की तुम्ही आलात. खूप उपकृत केलं, बरं वाटलं. आपण आपलं मनोगत 2 शब्दात व्यक्त करावा. आदरणीय सवरा साहेब. विष्णू सवरा. सिद्धार्थ युवक मित्र मंडळ वाडा यांनी आयोजित केलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मदिनाच्या या उत्सवासाठी उपस्थित आमचे सहकारी बाबाजी काठोळे सर, माननीय संदीपजी पवार, या मंडळाचे अध्यक्ष, सर्व सहकारी हात दुखायला लागले आणि उपस्थित बंधू भगिनींनो, तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे त्या ह्या देशाची जी घटना, याला अत्यंत अनन्य साधारण असं महत्त्व आहे. ज्या घटनेवर आपलं राज्य चालतं, देश चालतो, ती घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. आणि या घटनेच्या प्रमाणेच माझ्यासारखा एक साधा कार्यकर्ता निवडून येऊ शकतो केवळ बाबासाहेबांनी घटना केली म्हणून. ही जर घटना नसती तर आम्ही कुठेतरी गोवारी असतो, ढोरांशी किंवा पोरांशी बारक्या असतो किंवा म्हशींचा गोवारी असतो. आणि त्यामुळं समाजामधल्या तळागाळातल्या माणसाला न्याय देण्याचं काम या देशामध्ये कोणी केलं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि म्हणून त्याचा सार्थ अभिमान तुम्हा सर्वांना असला पाहिजे. आणि म्हणून ही जयंती आपण साजरी करतोच आहे, पण त्याने जे आपल्याला विचार दिलेले आहेत त्या विचारावरती आपण चाललं पाहिजे. समाजामध्ये अत्यंत चांगले असे विचार त्यांनी केलेले आहेत. समाजामध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या 3 तीरसूत्र दिलेले आहेत. शिकलं पाहिजे, संघटित राहिलं पाहिजे, आणि जर त्यातून हे प्रश्न सुटले नाही तर संघर्षही केला पाहिजे.
अशा प्रकारचं महत्त्वाचं तत्त्व आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. मी या महामानवाला त्रिवार शब्दाचं अभिवादन करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण अतिशय चांगलं मनोगत आणि संविधानाची ताकद काय आहे ते आपल्या स्वयं अनुभवातून आपण सांगितली, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने आपला धन्यवाद व्यक्त करतो. तसंच अमीनजी सिंधू हे इथे उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित करणं माझं कर्तव्य. मी मंडळाचे सचिन सचिनजी गायकवाड यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे. शूटिंग विदिशा तुझं नाव घेतला नाही. विदिशा सचिन गायकवाड तिच्या पप्पा आले. सचिन गायकवाड अमीनजी सिंधू यांचं आले 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 अगं व्यवस्थित कर ना. पागल आहे पिवडी दीदीकडे जा. प्रवर्तक फाउंडेशनचे प्रतिनिधी आलेत, आपण मंचावर यायचं आहे. मी आमचे ज्येष्ठ सदस्य सल्लागार अंकुजी थोडा यांना विनंती करतोय, आपण मंचाकडे यायचं आहे. प्रवर्तक फाउंडेशन एक वैचारिक चळवळीचं वेगळं मानबिंदूद्वारा चालू केलं. त्यांनी वाचनालय चालू केले आणि त्या वाचनालयाला सस्ने प्रेझेंट या सिद्धार्थीरथ मित्र मंडळाकडनं भारतीय संविधान दिलं जाते. मी आमचे ज्येष्ठ सल्लागार ज्येष्ठ सदस्य अंकुजी थोरात एक पॅन्थरचे कार्यकर्ते त्यांना विनंती करतोय, आपण हे त्यांच्या सदस्यांना प्रदान करायचं आहे. संविधान आपण चालू केलेल्या वाचनालयाकरता आमच्याकडनं सस्नेह भेट. मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी वरतीच थांबायचं स्टेजवर. निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण करून आपण व्याख्यानाला सुरुवात करत आहोत. म्हणजे पुन्हा एकदा वर खाली हा प्रकार होऊ नये, एकदा एका प्रोटोकॉलने कार्यक्रम चालू राहील. मी अच्छा हा निबंध स्पर्धा जी झाली, मी ती जिल्ह्यापुरती जरी मर्यादित नाही म्हणत, कारण ती राज्यापर्यंत पोहोचली. जवळपास निवडक निबंध आले, परंतु आपण जी स्पर्धा घेतली त्यात 6 स्पर्धक काढले गेले. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे निबंध आलेले, त्यापैकी उत्तेजनार्थ उल्लेखनीय सादरीकरणाकरता पुरस्कार जातोय हा. मी आमचे ज्येष्ठ सल्लागार सदस्य नाना काकांना विनंती करतोय. आणि भारतीय संविधान बाबासाहेबांचं कार्य आणि बाबासाहेबांचं स्त्रियांप्रती किती कार्य अशा विषयांवर जास्तीत जास्त स्त्रियांचे निबंध आलेले आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट लिखाण होतं. त्यातल्या एक कवयित्री, एक गायिका, चळवळीशी निगडीत असलेल्या कार्यकर्त्या अर्थात आयुष्यमानेनी शीतल आनंद जाधव, राहणार सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग इथे आल्यात. मी
चळवळीतले एक कार्यकर्ते म्हणून मी नाना काकांच्या हस्ते त्याला सन्मानित करायला इच्छितो. त्यांनी यायचं सन्मानपत्र, संविधान आणि पुष्पगुच्छ असं पारितोषिक स्वरूपात दिलं जाते. एक भाषा दादा घे ना. सोनल नवनाथ शिंदे आंबेपाडा या शाळेवर शिक्षक आहेत. काही कारणास्तव त्या उपस्थित झालेल्या नाहीयेत, परंतु त्यांचा पुरस्कार नंतर पोहोचवला जाईल. काव्य हार्दिक अभिनंदन. मी सगळ्यांना विनंती करतोय सन्मानपत्र आणि संविधान प्रदान करावं. काल परवा बाबासाहेबांच्या कवितेबाबत त्यांना नाशिक येथेही पुरस्कार मिळालेला आहे. एक चांगल्या गायिका, जलसाकारच्या फुटा आहेत अशा शीतल जाधव. अभिनंदन आणि पुढील धम्म वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. काका धन्यवाद, तुम्हाला 2 वेळा त्रास दिला. काका काका आणि म्हणतात ना दुसऱ्याने केलं तर काही वाटत नाही, जाऊन केलं. पण जेव्हा आपल्या बाजूचं काहीतरी करतो तेव्हा खऱ्या अर्थाने क्रेज चालू होते. म्हणजे एक मन आहे, निंदकाचा घर शेजारी असावं त्याशिवाय प्रगती होत नाही. आणि तिथपर्यंत काहीच दिसत नाही, तिथपर्यंत काहीच वाटत नाही. आणि तसंच झालंय अख्ख्या सावंतवाडी ते धुळा इथनं निबंध आले, पण वाड्यातनं ही तेवढेच निबंध आले. वाड्यातनं विजेता ठरल्यात उल्लेखनीय सादरीकरणाकरता संजना सचिन गायकवाड. अतिशय उल्लेखनीय निबंध होता. बरेचजी थोडा त्याला विनंती करतोय. जो तात्यांचा वारसा आहे धम्मसंस्कार पाठाचा, सोमवार ते शनिवार असा कंटिन्यू धम्मसंस्काराचा पाठ ते करत असतात. आणि त्यानंतर निबंध खूप लिहिले गेले, परंतु एक निबंध असा आला की त्यात खूप काय लहान वयामध्ये खूप अनुभव लिहिल्यासारखे होते. बाबासाहेब कसं मांडणं कठीण आहे, पण बाबासाहेब हिंदू कोड बिल, बाबासाहेबांच्या स्त्रियांच्या प्रती असलेला त्यांचा राजीनामा का, अशा सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत. आणि मी वाड्यागावच्या पोलीस पाटीलांना विनंती करतो आपण मंचावर यायचे. आणि तृतीय क्रमांकाची विजेती ठरलेली आहे माधुरी विश्वास पान पाटील धुळे देवकरबाई. आणि मंडळाचे आमचे ज्येष्ठ सदस्य श्यामभाऊ ठाकर यांना विनंती करतोय आपण दोघांनी मिळून हा पुरस्कार त्यांना प्रदान करायचे. पुष्पगुच्छ सन्मानपत्र आहे. त्यांच्या वडिलांसोबत ते आले आणि खास एकदा जोरदार गाया की आपले पुरस्कार वाड्यापुरती मर्यादित न राहता एक सावंतवाडीत जातोय, धुळ्यात जातोय आणि प्रगर्भ विचार मांडले होते. मी मॅडमला विनंती करते आपण गुच्छ द्यावं. सन्मानशील सन्मानपत्र आणि सुमन काकू थोरात, सुमन सदाशिव थोरात आपण जरा मंचावर यायचंय. आणि राजेंद्रजी थोरात आपण मंचावर यायचे. पत्रकार, ज्येष्ठ सल्लागार. तिथे आहे बघ ना. अरे आता जो पुरस्कार जातो खरोखर अभिमानाचा पुरस्कारचा की ह्या वर्षीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कुरगाव जिल्हा पालघर. आणि मुळात त्या महाडच्या आहेत अशा स्मिता मधुसूदन माळवंते मॅडम ह्या द्वितीय पालकाच्या विजेते ठरल्यात. मी सुमन काकीना आणि काकांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करायचे. महाराष्ट्र शासनाचा 2016-17 वर्षाच्या आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त स्मिता माळवंते.
कराड मध्ये लंगड्याने कशी लाद दिलेली पर्सेंटेज तशी तसंच बॅक शॉट हा पुरस्काराचं मी विश्लेषण का करतो ना ते वेगळ्या अँगल चालेल. बाबासाहेबांचे विचार पोहोचावेत आणि ह्या अनुषंगाने निबंध स्पर्धा घेतलेली. मला बऱ्याच शंका कुश त्यांना सामोरं जावं लागलं की बाबासाहेब वाचायचं असेल, बाबासाहेब डोक्यात घ्यायचं असेल तर पहिले वाचलंच पाहिजे. व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये बाबासाहेब समजत नाही, त्याच्यासाठी बाबासाहेबांचे लिखित रेफरन्स बुक वाचावे लागतात. आणि मॅडम पुन्हा एकदा आपल्याला आमच्या मंडळाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. असंच आपण लिहित राहा. त्याचबरोबर प्रथम पारदर्शक जातोय जिल्हा परिषद शिक्षक म्हटल्यानंतर आम्हाला फक्त घरटी मोजणे सेन्सर करणे याच्या व्यतिरिक्त कामं नसतात, असे भाष्य असतात. परंतु एक शिक्षक ज्यांनी 5 पुस्तकं जिजामाता सावित्रीबाई फुले यांच्यावर लिहिली आणि आजच्या घडीला वाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून आहेत. जे आले होते बरेच संशय व्यक्त केले, पण एक उत्तम लेखक असे नवनाथ शिंदे सर हे प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. त्यांचा सकाळी मला फोन आला की मी ठाण्याला कार्यक्रमाला असल्या कारणाने येऊ शकत नाही. प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचे मित्र सागर थोडा त्यांना विनंती करतो हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मंडळाचे अध्यक्ष दोन्ही उत्सव कमिटीचे अध्यक्ष आणि अध्यक्षाने तो सागरकडे सुपूर्द करावा. तसेच तात्या सांभाळून सर्वांनी सन्मानित करावा तो पुरस्कार. पकड आता त्यांची पुढे जानवी डिश पण द्यायला धन्यवाद. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही काय दान करताय. धम्मसंस्कारामध्ये तुमचं अन्नदान, जलदान, खेळदान जेवढे महत्व आहे. बाबासाहेबांचे विचार सांगताना तुम्हाला लेखणी, वही, पुस्तक महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आमच्या मंडळाचे सदस्य आयुष्यमान विशाल सुरेश थोरात यांनी त्यांचे वरील कालकथित सुरेश लहूजी थोरात यांच्या स्मरणार्थ मंडळाकडे आज 200 वह्या आणि 200 पेन हे सुपूर्द केले जात आहेत. आणि ही वह्या पुस्तकं काही दिवसातच अंबामाता अनाथाश्रम अंबिस्ता इथे मंडळाच्या आणि त्यांच्या साक्षीने ते सुपूर्द केले जातील. एक चांगला उपक्रम. विशालचे धन्यवाद. आणि एक चांगला पायंडा दरवर्षी मंडळ करत असते. थँक्यू. आणि त्यानंतर आणि आता ज्यांच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने थांबलो, ज्यांचे विचार ऐकायचे, सरांना मुक्त विषय दिलेला. पण अपेक्षा आहे की आज भारताची परिस्थिती आणि कलम 368 अत्यंत महत्वाचा भाग आहे की बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांना अपेक्षित असलेला भारत जर जिवंत ठेवायचा आहे तर संविधानाचा कलम 368 कायमस्वरूपी जिवंत राहायला पाहिजे. आणि आजकालची भारताची परिस्थिती ही अगदी तशीच आहे. त्या अनुषंगाने तरुणांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी आहे की कलम 368 कसं जपलं जावं. की काही संकल्पना आहे हे हिंदू राष्ट्र व्हावं. मी म्हणतोय, मी बऱ्याच वेळा शिवरायांचं नाव घेताना अरे हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणत नाही तर भारताचे आराध्य दैवत म्हणतो. कारण या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ सुरुवात होतो तो शब्द आहे आम्ही भारतीय लोक. आणि ह्या देशात राहतात 6,743 जाती, 11 धर्म, 17 प्रादेशिक भाषा, 1,400 कोटी जनता, 36 राज्य अशा समूहाचा बांधलेला माझा देश. आणि ह्या देशाचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक धर्म शिवरायांना आदर्श मानतो, ज्योतिबांना आदर्श मानतो, शाहूंना आदर्श मानतो आणि त्याच्यासोबतच विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना आदर्श मानतो. आणि बाबासाहेब या तिघांनाही आदर्श मानतात. तुम्ही कसं काय म्हणू छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचे आराध्य दैवत. नवीन संकल्पना बदला. छत्रपती शिवाजी महाराज भारताचे आराध्य दैवत. आणि म्हणून असल्याच विषयाला हात घालण्यासाठी माझे मित्र एक होणारे कलाकार आणि कुणी काम करायचे असे प्राध्यापक शिवाजी गायकवाड यांनाही सन्मानित केले जाते. आणि ते सन्मान चिन्ह स्वीकारल्यानंतर लगेच त्यांचं व्याख्यान चालू होते. मी मंडळाचे सर्व ज्येष्ठ सदस्य यांना विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ, सन्मानपत्र
मी गायकवाड सरांना विनंती करतो आपण मंच आणायचं आहे. आपल्या देशात किती लोक आहेत? 600 त्याच्यावरून पण जास्त यार मला खरंच संविधान बंद कर का बंद कर पुष्पगुच्छ आदरणीय गायकवाड सर. मी सर्व मान्यवरांनी विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचंय. सांगू का परंतु व्याख्यान लगेच सुरू होते. म्हणजे पुढचा वेळ वाया जाऊ नये ह्या अनुषंगाने मी कार्यक्रमाचे प्रोटोकॉल उलटे केले. आणि व्याख्यान चालू होण्या अगोदर अत्यंत महत्वाची सूचना की व्याख्यान संपल्यानंतर आपण दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर भोजनाची व्यवस्था सर्वांची केलेली आहे. कृपया कोणीही कुठल्याही अनुषंगाने उठवू नये. मी आदरणीय गायकवाड सरांना विनंती करतोय की आपण आपल्या आजच्या विचारांना सुरुवात करावी. आदरणीय गायकवाड सर. लागते का नका चटका चटका नाही लागत आहे इथं हातला सर जय भीम मंडळी. काय किती गरम झालाय बघ. सांगू ना महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध सांगू का हा ना चल सांग